बघा आपण ऑपरेटर वापर शिकतो आता, लॉजिकल ऑपरेटर चालले, त्यापैकी अँड ऑपरेटर आधी मी तुम्हाला सांगते. अँड ऑपरेटर इज यूज टू, अँड ऑपरेटर कशासाठी वापरतात तर अँड ऑपरेटर इज यूज टू ऍड टू और कंबाईन टू और मोर कंडिशन, बट इफ ऑल द कंडिशन्स आर ट्रू ओनली देन द रेकॉर्ड विल बी डिस्प्लेड. म्हणजे सगळ्या कंडिशन जर ट्रू असल्या तरच रेकॉर्ड डिस्प्ले होणार, नाही तर नाही. असं अँड ऑपरेटरचं काम आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला ते एम्प्लॉई बघायचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे आहेतच आणि त्यांची सॅलरी 5,000 आहे किंवा त्यांची सॅलरी 4,000 पेक्षा जास्त आहे. दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या पाहिजेत. म्हणजे डिपार्टमेंट तर मेकॅनिकल पाहिजेच, प्लस सॅलरी पण ग्रेटर दॅन 4,000 पाहिजे, तर मग आपण अँड ऑपरेटर वापरतो. अँड ऑपरेटर जेव्हा वापराल ना तेव्हा दोन्ही ज्या कंडिशन असतात ना त्या वेगवेगळ्या कॉलमवर असल्या पाहिजेत. लक्षात घ्या, एकाच कॉलमवर दोन कंडिशन ऍडनी जोडता येत नाही. दोन वेगळे कॉलम असले तर तुम्ही त्या दोन कंडिशन ऍडनी जोडू शकता. म्हणजे मी एक कॉलम घेतलाय कंपॅरिझनला डिपार्टमेंट नेम आणि दुसरा कॉलम घेतलाय सॅलरी, तर मग अँड ऑपरेटरने आपण कंडिशन टाकू शकतो. म्हणजे कमांड अशी येईल बघा, समजा क्वेश्चन असा दिला की डिस्प्ले एम्प्लॉईज ऑफ मेकॅनिकल, अरे दोघांची 5,000च आहे सॅलरी. दुसरा घेऊया काहीतरी रेकॉर्ड, इन्सर्ट इंटू करू जरा रेकॉर्ड मेकॅनिकल डिपार्टमेंटच. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई व्हॅल्यूज 8 हेमा, सॅलरी 2,000 आणि डिपार्टमेंट मेकॅनिकल मेक. परत एक भरू, सॅलरी 6,000 ठीक आहे. आता मला आपल्याला असं रेकॉर्ड पाहिजे ज्यांचं डिपार्टमेंट मेकॅनिकल आहे आणि ज्यांची सॅलरी 5,000 पेक्षा जास्त आहे. दोन कंडिशन टाकते मी, एक डिपार्टमेंट नावावरती टाकते आणि एक सॅलरीवर टाकते. तर मध्ये मी अँड ऑपरेटर वापरणार. मी असं लिहिणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इज इक्वल टू मेक and salary is greater than 5,000. म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंटचं नाव मेकॅनिकल आहे अँड सॅलरी ग्रेटर दॅन 5,000 आहे, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे रेकॉर्ड इथं दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इज इक्वल टू मेक अँड सॅलरी इज ग्रेटर दॅन 5,000. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेलेच रेकॉर्ड दिसत आहे. बघा ना, हे रेकॉर्ड आहे ज्यांनी दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केले, जिथं डिपार्टमेंटचं नाव मेकॅनिकल आहे आणि सॅलरी 5,000 पेक्षा जास्त आहे, 6,000. कळालं का? अँड ऑपरेटर दोन्ही ट्रू झालं पाहिजे असं. आणि ऑर तसं नाहीये, ऑर मध्ये कसं असतं, दोन्ही पैकी एक जरी कंडिशन ट्रू झाली ना तरी चालते. म्हणजे ज्यांची डिपार्टमेंट मेकॅनिकल आहे ते पण सगळे येतील आणि ज्यांची सॅलरी 5,000 पेक्षा जास्त आहे मग ते कुठल्या पण डिपार्टमेंटचे असू देत ते पण येतील, जर मी मध्ये ऑर दिलं तर. बघा मी मध्ये फक्त ऑर टाकते. बघा मेकॅनिकल वाले सगळे आले आणि सॅलरी 5,000 पेक्षा जास्त असणारे पण सगळे आले. असं ऑर मध्ये कसं असतं, दोन्ही पण कंडिशन ट्रू असलेले सगळे रेकॉर्ड येतात. मला असं करायचंय, डिस्प्ले एम्प्लॉईज ऑफ मेकॅनिकल ऍज वेल एज सीएससी डिपार्टमेंट. तर मी कमांड करीन सिलेक्ट स्टार फ्रॉम, ऑर मध्ये तुम्ही एका कॉलमवर कंडिशन टाकू शकता. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इज इक्वल टू मेक और डी नेम इज इक्वल टू सीएससी. डी नेम इज इक्वल टू मेक और डी नेम इज इक्वल टू सीएससी. म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंट मेकॅनिकल आहे ते पण दिसतील किंवा ज्यांचं डिपार्टमेंट सीएससी आहे ते पण दिसतील. बघा दोन्ही पण डिपार्टमेंटचे आले. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डी नेम इज इक्वल टू मेक और डी नेम इज इक्वल टू सीएससी. कळालं का? कुणाला डाऊट आहे का काही इथपर्यंत? अँड ऑर. आता नॉट ऑपरेटर सांगते, मला ते एम्प्लॉई बघायचे जे नॉट बिलॉंग फ्रॉम मेकॅनिकल अँड सीएससी, म्हणजे जे मेकॅनिकल आणि सीएससी चे नाहीये. तर मी फक्त नॉट ह्याच्या आधी लिहीन आणि कंस देईन. म्हणजे मी असं करीन, सिलेक्ट स्टार फ्रॉम
एम्प्लॉई वेअर नॉट आणि कंसात कंडिशन टाकेल म्हणजे डी नेम इज इक्वल टू मेक और डी नेम इज इक्वल टू सीएससी म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंट मेक आणि सीएससी आहे ते नसलेले म्हणजे नॉट लावले त्याला म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंट मेकॅनिकल आणि सीएससी नाही ते एम्प्लॉई दिसतील आपल्याला हे काय ईएनटीसी आणि सिव्हिल वाले आले सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर नॉट आणि कंसात कंडिशन द्यावी म्हणजे ज्यांचं डिपार्टमेंट मेकॅनिकल नाही किंवा सीएससी नाही ते येतील मग हे ईएनटीसी आणि सिव्हिल वाले रेकॉर्ड आले कळलं का नॉट ऑपरेटर कंडिशन उलट करण्यासाठी वापरला जातं किंवा इन बरोबर पण वापरता येतात नॉट इन असं वापरलं होतं मगाशी तसं हे ऑपरेटर आहे नॉट ऑपरेटर इथपर्यंत कुणाला डाऊट असेल तर विचारा मला ऑर्डर बाय क्लॉज ऑर्डर बाय यूज टू सॉर्ट डेटा सॉर्टिंग साठी वापरतात ऑर्डर बाय क्लॉज म्हणजे तुम्हाला जर रेकॉर्ड सॉर्ट करायचे असतील तर तुम्ही ऑर्डर बाय क्लॉज यूज करू शकता मग ऑर्डर बाय पुढे तुम्ही कॉलमचं नाव द्यायचं असं ऑर्डर बाय आणि पुढे कॉलमचं नाव कुठल्या कॉलम प्रमाणे सॉर्टिंग करायचंय ते लाईक ऑर्डर बाय नेम ई नेम दिलं तर एम्प्लॉईच्या नावावरून सॉर्टिंग होणार ऑर्डर बाय ई नेम ऑर्डर बाय सॅलरी दिलं तर सॅलरीच्या असेंडिंग ऑर्डरनी सॉर्टिंग होणार असं चढत्या क्रमाने त्याच्या पुढे तुम्ही एएससी किंवा डीईएससी लिहू शकता एएससी और डीएससी एएससी फॉर असेंडिंग ऑर्डर म्हणजे जर सॉर्टिंग असेंडिंग ऑर्डरनी पाहिजे असेल तर पुढे तुम्ही एएससी लिहू शकता आणि जर डिसेंडिंग ऑर्डरनी सॉर्टिंग पाहिजे असेल तर पुढे डीएससी लिहू शकता म्हणजे ऑर्डर बाय कॉलमचं नाव आणि त्याच्या पुढे एएससी किंवा डीईएससी दोन्हीपैकी एक काहीतरी तिथं टाकायचं बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डरनी सॉर्टिंग होतं पण तुम्हाला जर डिसेंडिंगनी पाहिजे असेल तर तुम्ही डीईएससी वापरू शकता फॉर एक्झाम्पल समजा मला एम्प्लॉईचा डेटा बघायचा आहे एम्प्लॉईचे रेकॉर्ड बघायचे पण सॅलरीच्या सॉर्टिंग ऑर्डर प्रमाणे तर मी लिहिणार सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर किंवा ऑर्डर बाय घेते डायरेक्ट ऑर्डर बाय सॅलरी ऑर्डर बाय सॅलरी तुम्ही जर बघितलं जे रेकॉर्ड्स आहेत ते सॅलरीच्या असेंडिंग ऑर्डरनी आलेत आधी 1000 सॅलरी वाला आलाय मग 2000 वाले आलेत मग 4000 मग 5000 मग 6000 मग 12000 समजा मी डीईएससी वापरलं तीच कमांड फक्त मी इथं डीईएससी दिलं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आणि ऑर्डर बाय सॅलरी डीईएससी केलं ऑर्डर बाय सॅलरी पुढे लिहिलं डीईएससी तर बघा डिसेंडिंग ऑर्डर येणार एंटर बघा आधी 12000 सॅलरी वाला रेकॉर्ड आलं मग 12000 वाला आलं मग 6000 मग 5000 मग 4000 मग 2000 मग 1000 म्हणजे ऑर्डर बाय सॅलरी पुढे दिलं डीएससी तुम्ही नावाचं पण सॉर्टिंग करू शकता म्हणजे असं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ऑर्डर बाय ई नेम मग आता नावावरून सॉर्टिंग झालं ए वाली नावं आधी आली मग डी वाली मग एच मग एम एन आणि एक्स वाली कळालं का काही डाऊट आहे का कोणाला ऑर्डर बाय क्लॉज मध्ये दॅट इज ऑर्डर बाय नेक्स्ट आपण बघतो ग्रुप बाय क्लॉज सॉरी ग्रुप बाय क्लॉजच्या आधी आपण ऍग्रिगेट फंक्शन बघू ऍग्रिगेट फंक्शन्स काय करतात तर ऍग्रिगेट फंक्शन्स टेक कॉलम व्हॅल्यूज take column as argument and give one answer एक कॉलम आर्ग्युमेंट म्हणून घेणार आणि एक आन्सर तुम्हाला देणार 5 आहेत ऍग्रिगेट फंक्शन सम टू कॅल्क्युलेट सम ऑफ एंटायर कॉलम व्हॅल्यूज एव्हीजी टू कॅल्क्युलेट एव्हरेज ऑफ एंटायर कॉलम व्हॅल्यूज हे दोन्ही फंक्शन कंपल्सरी न्यूमरिक कॉलम वरच ऍड करायचे सम आणि एव्हीजी न्यूमरिक कॉलम वरच द्यायचे सम एव्हीजी त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट
सम एबीजी मीन मॅक्स. मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी मीन फंक्शन आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू काढण्यासाठी मॅक्स फंक्शन आहे. आणि अजून एक फंक्शन येतं काउंट. हे काउंटिंग साठी वापरलं जातं. ऍक्च्युली काउंट आणि काउंट स्टार असे दोन फंक्शन आहेत. काउंट स्टार हे रेकॉर्ड काउंट करण्यासाठी वापरलं जातं. बघा एक एक्झाम्पल बघू आपण. एम्प्लॉई टेबल वरती करू. मला एम्प्लॉई टेबल मधली सगळ्या सॅलरीची बेरीज करायची आहे. ऍव्हरेज सॅलरी काढायची आहे, मिनिमम सॅलरी, मॅक्सिमम सॅलरी आणि काउंट करून पाहिजेत सॅलरी. तर मी कमांड देणार सिलेक्ट सम सॅलरी कॉमा एबीजी सॅलरी, कॉलमचं नाव द्यायचं, कॉमा मीन सॅलरी कॉमा मॅक्स सॅलरी. काउंट घेत नाही आता. फ्रॉम एम्प्लॉई. सगळ्यांच्या सॅलरीची बेरीज आली, ऍव्हरेज सॅलरी निघाली, मिनिमम सॅलरी आणि मॅक्सिमम सॅलरी निघाली. कळालं का इथपर्यंत? कमांड काय दिली मी, तुम्ही बघितलं. सिलेक्ट सम ऑफ सॅलरी कॉमा एव्हीजी ऑफ सॅलरी कॉमा मीन ऑफ सॅलरी कॉमा मॅक्स ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. ठीक आहे. आता काउंटचं फंक्शन दाखवतो. तुम्ही काउंट कंसात कॉलमचं नाव जर दिलं ना तर त्या कॉलम मध्ये किती व्हॅल्यू ते काउंट करून मिळणार तुम्हाला. सिलेक्ट काउंट, फॉर एक्झाम्पल सिलेक्ट काउंट ऑफ डी नेम फ्रॉम एम्प्लॉई. 8 आहेत. डी नेम कॉलम मध्ये 8 एंट्रीज आहेत. बघा बघू. मी सिलेक्ट स्टारची कमांड दाखवतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. किती आहेत? 1 2 3 4 5 6. नल नाही काउंट होणार. 7 आणि 8. 8 व्हॅल्यूज दिल्या गेल्या डी नेम मध्ये. म्हणजे तुम्ही काउंट आणि कॉलमचं नाव दिलं ना तर त्या कॉलम मध्ये किती व्हॅल्यूज आहेत ते काउंट करून मिळतं. त्या कॉलम मध्ये किती व्हॅल्यूज आहेत ना ते काउंट करून मिळतं. मग काउंट डी नेम म्हटलं की डी नेम मध्ये किती व्हॅल्यू आहेत, नल सोडू ना, नल काउंट होत नाही ते मिळणार. आणि रिपीट काउंट होतंय बघा ना. मेकॅनिकल 4 वेळा आलाय तर त्यांनी 4 एंट्रीज काउंट केल्या त्याच्या. 1 2 3 4 5 6 7 8. इवन तुम्ही काउंट डिस्टिंक्ट पण करू शकता. म्हणजे मग एक एक सिटी एकदा, एक डिपार्टमेंट एकदा मोजलं जाईल. म्हणजे सीएससी, ENTC, सिव्हिल, मेकॅनिकल हे एक एकदाच मोजले जातील. हे काय मी दाखवते. सिलेक्ट डिस्टिंक्ट डी नेम फ्रॉम एम्प्लॉई. म्हणजे एक डिपार्टमेंट एकदाच मोजलं जाईल. मग 4 येणार आन्सर. बरोबर ना. एक सीएससी, ENTC, सिव्हिल आणि मेक डिपार्टमेंट 4च आहेत. तर एक डिपार्टमेंट एकदाच मोजलं गेलं. सिलेक्ट काउंट डिस्टिंक्ट डी नेम म्हणजे एक डिपार्टमेंट एकदाच मोजलं गेलं. त्यामुळे इथं आकडा किती आला? 4 आला. कळालं का? काउंट डिस्टिंक्ट म्हणजे एक व्हॅल्यू एकदा काउंट होते. ठीक आहे. दॅट इज काउंट. आता काउंट स्टार पण एक फंक्शन आहे. रेकॉर्ड काउंट करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की त्या टेबलमध्ये किती रेकॉर्ड्स आहेत ते बघायचे, हाऊ मेनी रेकॉर्ड्स आर देअर, तर तुम्ही देणार सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. रेकॉर्ड 9 आहेत बघा. आन्सर 9 आलं. एम्प्लॉई टेबल मध्ये 9 रेकॉर्ड आहेत टोटल. सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई म्हणजे एम्प्लॉई मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत ते काउंट करून मिळाले आपल्याला. किती रेकॉर्ड आहेत? 9 रेकॉर्ड आहेत. तर काउंट स्टारनी 9 रेकॉर्ड आपल्याला मिळाले. दॅट इज काउंट स्टार. कळालं का? काउंट कॉलमचं नाव देणे आणि काउंट स्टार देणे ह्याच्यात फरक कळाला का? काउंट कंसात कॉलमचं नाव दिलं ना तर त्या कॉलम मध्ये किती व्हॅल्यू आहेत ते काउंट होणार, नल काउंट होत नाही. आणि काउंट आणि कंसात स्टार दिलं तर रेकॉर्ड काउंट होतात. की त्या टेबलमध्ये किती रेकॉर्ड्स आहेत ते काउंट होतात. दॅट इज काउंट स्टार. असे 5 ऍग्रिगेट फंक्शन येतात. सम, एव्हीजी, मीन, मॅक्स आणि काउंट. काही डाऊट असेल तर विचारा.
ग्रुप बाय क्लॉज. आता आपण जेवढे फंक्शन्स वापरले किंवा जेवढ्या क्वेरीज केल्या त्या सगळ्या क्वेरीज या रेकॉर्ड्सवर होतात. ऑल दोज क्वेरीज आर ऑन रेकॉर्ड्स. पण समजा तुम्हाला रेकॉर्ड नाही करायचं, तुम्हाला रेकॉर्ड्सवर नाही करायचं क्वेरी, तुम्हाला ग्रुप ऑफ रेकॉर्ड म्हणजे तुम्हाला काय करायचंय, रेकॉर्डचा ग्रुप तयार करायचा आहे आणि त्या ग्रुपवर फंक्शन अप्लाय करायचं. ऍग्रीगेट फंक्शन मीन मॅक्स. म्हणजे आता आपण मीन फंक्शन वापरलं तर त्यांनी काय केलं, पूर्ण टेबल मधला मीन फंक्शन आपल्याला काढून दिलं. मीन पूर्ण टेबल मधले मिनिमम सॅलरी काढून घेतली, किंवा मॅक्स म्हटलं तर पूर्ण टेबल मधली मॅक्सिमम सॅलरी काढून दिली. पण आपल्याला तसं नाही, आपल्याला असं सांगितलं गेलंय की डिस्प्ले मिनिमम सॅलरी डिपार्टमेंट वाईज. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची मिनिमम सॅलरी सांगा. म्हणजे मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये किती मिनिमम सॅलरी आहे, सीएससी डिपार्टमेंट मध्ये किती मिनिमम सॅलरी आहे, किंवा ईएनटीसी मधली मिनिमम सॅलरी आणि सिव्हिल मधली मिनिमम सॅलरी. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची मिनिमम सॅलरी आली पाहिजे. मग तुम्ही ग्रुप बाय क्लॉज वापरू शकता. ग्रुप बाय क्लॉज काय करतं, तर ग्रुप बाय पुढे कॉलमचं नाव द्यायचं, मग कुठल्या कॉलम वरनं ग्रुप तयार करायचं ते सांगतं. मग ग्रुप बाय डिपार्टमेंट नेम म्हटला तुम्ही, ग्रुप बाय डी नेम केलं ना, तर मग एक सेम डिपार्टमेंट नेम असणाऱ्या रोचा ग्रुप तयार होतो. म्हणजे सगळ्या मेकॅनिकलचा एक ग्रुप तयार झाला, सगळ्या सीएससी जेवढे रेकॉर्ड असतील त्यांचा एक ग्रुप तयार झाला, सगळे सिव्हिल वाले जेवढे असतील त्यांचा एक ग्रुप तयार झाला, सगळे ईएनटीसी वाले जे असतील त्यांचा एक ग्रुप तयार झाला. म्हणजे सेम व्हॅल्यू असणारे जेवढे रेकॉर्ड असतात ना त्या सगळ्यांचा एक ग्रुप बनतो ग्रुप बाय क्लॉज. म्हणजे रेकॉर्डचा ग्रुप तयार होतो. म्हणजे सेम व्हॅल्यू वरून. म्हणजे तुम्ही म्हटलं ग्रुप बाय डिपार्टमेंट नेम ना, तर मग ज्यांचं डिपार्टमेंट नेम एकच आहे ना त्यांचा एक ग्रुप बनला, सेम व्हॅल्यू ज्यांची आहे त्याच्यावरनं. म्हणजे मेक केलं तर सेम मेक जर केलं तुम्ही ग्रुप बाय डी नेम केलं तर मेकॅनिकल वाल्यांचे एक ग्रुप बनला, सीएससी वाल्यांचा एक ग्रुप बनला, ईएनटीसी वाल्यांचा एक ग्रुप बनला, सिव्हिल वाल्यांचा एक ग्रुप बनला, आणि मग त्या ग्रुपवर हे ऍग्रीगेट फंक्शन काम करणार. म्हणजे मीन फंक्शन मग मेकॅनिकल साठी काम करेल, परत मीन फंक्शन सिव्हिल साठी काम करेल, परत मीन फंक्शन ईएनटीसी साठी काम करेल. असं त्यासाठी ग्रुप बाय क्लॉज वापरतात. ग्रुप बाय क्लॉज used to create a group of records by कॉलम वरून. म्हणजे आणि याचे रूल असे लक्षात घ्या की जो कॉलम ग्रुप बायच्या पुढे दिला जातो, कॉलम इन सिलेक्ट, जो कॉलम सिलेक्ट क्लॉज मध्ये असतो तोच ग्रुप बायच्या पुढे पाहिजे. मस्ट बी इन ग्रुप बाय. म्हणजे जो कॉलम सिलेक्टच्या पुढे तोच ग्रुप बायच्या पुढे, किंवा जो ग्रुप बायच्या पुढे तोच सिलेक्टच्या पुढे. म्हणजे तुम्ही जर इला ग्रुप बाय डी नेम ना, तर याचा अर्थ सिलेक्ट पण डी नेमच पाहिजे, दुसरा कुठला कॉलम अलाउड नाही. म्हणजे असं नाही करू शकत की तुम्ही तिकडे लिहिले सिलेक्ट ई नेम आणि इकडे लिहिले ग्रुप बाय डी नेम. रॉंग. जो कॉलम ग्रुप बाय क्लॉज मध्ये आहे तोच कॉलम सिलेक्टच्या क्लॉज मध्ये आला पाहिजे, तर जो कॉलम सिलेक्ट मध्ये तोच ग्रुप बाय मध्ये आला पाहिजे. आणि हा तो एक रूल आहे, दुसरा कुठला कॉलम अलाउड नाहीये. आणि तुम्ही यू कॅन यूज ऍग्रीगेट फंक्शन. ऍग्रीगेट फंक्शन तुम्ही वापरू शकता कितीही. आपण एक्झाम्पल बघू. मला काय करायचंय, असं क्वेश्चन दिलाय की डिस्प्ले मिनिमम सॅलरी डिपार्टमेंट वाईज. डिस्प्ले मिनिमम सॅलरी डिपार्टमेंट वाईज. क्वेश्चन कसा ओळखायचा ग्रुप बाय क्लॉजचा आहे, तर तिथे डिपार्टमेंट वाईज, सिटी वाईज, फॉर इच डिपार्टमेंट, फॉर इच सिटी असा क्वेश्चन दिलेला. क्वेश्चन मध्येच दिलेलं असतं की डिस्प्ले मिनिमम सॅलरी डिपार्टमेंट वाईज किंवा डिस्प्ले काउंट ऑफ एम्प्लॉईज डिपार्टमेंट वाईज, असं त्यांनी क्वेश्चन मध्येच दिलेलं असतं. मग त्याच्यावर ओळखायचं की हे ग्रुप बाय क्लॉज आला. आणि डिपार्टमेंट वाईज म्हटलं की मग ग्रुप बाय डी नेम येणार. मग मी कमांड अशी करणार, सिलेक्ट डी नेम. ग्रुप बाय डी नेम आहे तर मी सिलेक्ट पण डी नेम करणार. डी नेम कॉमा मीन सॅलरी, मिनिमम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई आणि ग्रुप बाय डी नेम. नलवाल्याचं पण एक डिपार्टमेंट नेम घेतलं बघा, ज्यांना डिपार्टमेंट नाव दिलंच नाही.
त्यांची मिनिमम सॅलरी, सिव्हिल वाल्यांची, सीएससी वाल्यांची, ईएनटीसी वाल्यांची आणि मेक वाल्यांची. प्रत्येक आउटपुट बघा येताना कसं आलं, प्रत्येक डिपार्टमेंटचं नाव आणि त्याच्यावर मधली मिनिमम सॅलरी. कमांड काय केली मी, सिलेक्ट डी नेम कॉमा मीन सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय डी नेम. मी रूल काय सांगितला की जो कॉलम सिलेक्टच्या या लिस्ट मध्ये असेल तोच कॉलम ग्रुप बाय मध्ये आला पाहिजे. डी नेम कॉलम आहे सिलेक्ट मध्ये, सिलेक्ट डी नेम, तर मी ग्रुप बाय लिहिले डी नेम. तो सिलेक्ट डी नेम मीन सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय डी नेम. ग्रुप बाय डी नेम डिपार्टमेंट नावावरून ग्रुपिंग केलेलं आहे. आता मला समजा काउंट काढायला सांगितलं की काउंट ऑफ एम्प्लॉईज डिपार्टमेंट वाईज, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉई काम करतात असं काढायला सांगितलं. डिस्प्ले काउंट ऑफ एम्प्लॉईज डिपार्टमेंट वाईज, तर मग कसं लिहिणार, काउंट ऑफ एम्प्लॉईज डिपार्टमेंट वाईज, तर मी काय लिहिणार, सिलेक्ट डी नेम कॉमा काउंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आणि ग्रुप बाय डी नेम. सिलेक्ट डी नेम कॉमा काउंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आणि ग्रुप बाय डी नेम. डी नेम वरून आपण ग्रुपिंग करतो, ग्रुप बाय डी नेम. मग प्रत्येक बघा ना, डिपार्टमेंटचं नाव आलं आणि त्याच्यात किती एम्प्लॉईज आहेत ते काउंट करून आले. नल असणारे एक एम्प्लॉई आहे, सिव्हिल मध्ये एक आहे, सीएससी मध्ये एक आहे, ईएनटीसी मध्ये एक आहे, मेकॅनिकल मध्ये 4 आहे. कळालं का ग्रुप बाय क्लॉज? कुणाला डाऊट आहे का ग्रुप बाय क्लॉज मध्ये? पुढे आपण बघतोय हॅव्हिंग क्लॉज. Having clause used to add condition on groups created by group by clause. Used to add condition on groups created by group by clause. ग्रुप बाय क्लॉजनी जे ग्रुप तयार होतात ना त्याच्यावरती कंडिशन ऍड करण्याचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं ग्रुप बाय क्लॉजनी आपल्याला काउंट ऑफ एम्प्लॉई दाखवलं होतं. मग आपल्याला आता तेच डिपार्टमेंट बघायचे ज्यांच्यामध्ये फक्त एकच एम्प्लॉई काम करतो. डिस्प्ले डिपार्टमेंट्स विथ ओनली वन एम्प्लॉई, ज्याच्यामध्ये फक्त एकच एम्प्लॉई आहे. म्हणजे डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉई ते तर काउंट केलंच पाहिजे, ते ग्रुप बायनी होत आहे. आणि त्याच्यावर कंडिशन टाकायची की हॅव्हिंग काउंट स्टार इज इक्वल टू 1, म्हणजे ज्यांचा काउंट स्टार एकच आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये एकच एम्प्लॉई आहे. तर मग मी कमांड अशी देणार, सिलेक्ट डी नेम कॉमा काउंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय डी नेम हॅव्हिंग काउंट स्टार इक्वल टू 1. हॅव्हिंग काउंट स्टार इक्वल टू 1 म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याचा काउंट एकच आहे ते दाखवा. ठीक आहे, एक वाले झाले फक्त. हॅव्हिंग काउंट स्टार ग्रेटर काउंट स्टार इक्वल टू 1 म्हणजे ज्या ग्रुप मध्ये एकच आलंय आन्सर ते डिस्प्ले होतात. सिलेक्ट डी नेम कॉमा काउंट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ग्रुप बाय डी नेम हॅव्हिंग काउंट स्टार इक्वल टू 1 म्हणजे ज्याचा काउंटिंग 1 आहे ते रेकॉर्ड दाखवा, ते रेकॉर्ड डिस्प्ले करा. कुणाला डाऊट आहे का इथपर्यंत?